सहकार जिथे असेल तिथे समाज अधिक चांगला घडतो. स्पर्धेने समाजात शत्रुत्व निर्माण होतं. गैरसमज आहे, सामाजिक गैरसमज येतो. तो असा आहे की वरच्या पातळीवरचं शिक्षण घेतलेल्याला खालच्या पातळीवरचं सगळं येतं. म्हणजे तू आता एवढा मोठा MA PhD झालास, मग तुला मी बालवाडीत पाठवू शिकवायला? शिक्षणात प्रयोग करणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे, पण अतिशय कठीण गोष्ट आहे. पण मग हे काय आहे? कामावरची निस्सीम निष्ठा आहे, संन्यस्त वृत्ती आहे, का कुठल्या तरी एका टप्प्याला आई कितीही जवळची असली तरी ती जाणार आहेच, हे आतून आतून पूर्ण स्पष्ट होणं आणि मग त्यातनं मनाने मोकळं होणं, यातलं नेमकं काय आहे? तू ही गोष्ट इतकी हडबडून गडबडून जोरजोरात रडारड करावी अशी नाही, असं माझं मत आहे. मृत्यू समजावून घेतला पाहिजे आपण. तर मी विचार केला की यायला आता मृत्यूच्या दारात आल्यावर सुद्धा भांडणं ठेवायची कशी? मग माझ्यात माणुसकी काय राहिली? मी प्रत्येकाकडे गेलो आणि जुळवून आलो. आता मला कुणीच शत्रू नाही. सर, दोन गोष्टी शाळा आणि स्पर्धा या संबंधात विचारायच्या तुम्हाला, की प्रयोगशील शाळांमध्ये एक गोष्ट नाही आहे, ती म्हणजे स्पर्धा. आणि बाहेर मात्र पालकांना इतर सर्वसाधारण शाळांमध्ये आपल्या मुलांना जे पाठवायचं आहे ते स्पर्धेत ढकलायचं आहे किंवा सोडायचं आहे म्हणूया आपण, म्हणून पालकांवर प्रेशर आहे. तर या स्पर्धामुक्त शाळा कशा होऊ शकतील हे एक. आणि दुसरं म्हणजे जे मागे इव्हान इलिचने पण डिस्कूलिंग सोसायटीच्या बद्दलचा मुद्दा मांडला होता आणि तुम्हीही अनेक वेळेला असा मुद्दा अधोरेखित केलेला आहे की शाळेत पाठवायलाच पाहिजे असं नाही आहे, तुम्ही घरीही शिकवू शकता. होम स्कूलिंग ज्याला पालक आता म्हणतात, पण ते सुद्धा होम स्कूलिंग कोणाचं होतं आहे? समाजातल्या अशा थरातल्या पालकांना ते जमतं आहे की ज्यातल्या एखाद्या पालकाला कदाचित घरी थांबणं शक्य होतं. एकीकडे शाळाबाह्य मुलं आहेत, दुसरीकडे होम स्कूलिंग आवश्यक वाटतंय म्हणून प्रयोग करणारे पालक आहेत. तर या तीन अक्षांचा तुम्ही कसा विचार करता? म्हणजे स्पर्धा मुक्तता, शाळा बाह्य असणं आणि घरातच शिकवणं, या तीन गोष्टींकडे तुम्ही कसे पाहता? मूळ मुद्दा यातला काय आहे? मुलांचं शिकणं. ते घरी होतं, ते शाळेत होतं, ते शाळेबाहेरसुद्धा होऊ शकतं. शिक्षणाचा विषय म्हणण्यापेक्षा आशय वेगवेगळ्या ठिकाणी करता येतो. स्कूलिंग या शब्दाच्या मी विरोधात आहे. स्कूल म्हटल्यावर जी एक रचना आपल्या डोळ्यासमोर येते ती फार मुलांची पिळवणूक करणारी रचना आहे, असं माझं मत आहे. म्हणून मी शाळेत प्रयोग केले की शाळेतलं म्हणजेच वर्गातलं शिक्षण कसं बदलायचं, आणि करत करत शोध लागला आम्हाला त्या रचनावादी शिक्षणाचा. हा जर वैयक्तिक भाग झाला. मला असं वाटतं की साधारणपणे मुलांना काही प्रमाणात मुक्तता देणं, काही प्रमाणात निवड करण्याची संधी देणं आणि काही प्रमाणात मुलांना शिकण्याच्या मध्ये छोटे छोटे न शिकण्याचे टाईम पिरियड्स देणं. ह्या 2-3 गोष्टी अशा आहेत की ज्या मुलांचं शिकणं जरा, ज्याला आपण म्हणतो ताणरहित करणं, या ताणरहित करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. हे झालं वर्गापुरतं बोलायचं. तर असे वर्गच नसतात कुठे, आणि म्हणून मुलांवर खूप ताण येतात त्याचे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की स्पर्धेचा जेव्हा तुम्ही उल्लेख करता तेव्हा डोळ्यासमोर, किंबहुना स्पर्धा हा शब्दच मुळी अर्थशास्त्रातनं आला आहे असं माझं मत आहे. कारण अर्थशास्त्र 2 उद्योगांना एकमेकांची स्पर्धा करावी लागते. जेव्हा ज्याला मोनोपोली म्हणतात ती नाहीशी होऊन जेव्हा कॉम्पिटिशन सुरू होते, ती कॉम्पिटिशनच नाव आहे त्याला. परफेक्ट कॉम्पिटिशन, इम्परफेक्ट कॉम्पिटिशन वगैरे वगैरे प्रकार आहेत ते. मुद्दा असा आहे की त्या ठिकाणी प्रत्यक्षात विक्री करायची आहे आणि तू पुढे जातोस का मी पुढे जातो नावाची एक स्पर्धा तिथे येते. याचा वर्गातल्या शिक्षणाशी काय संबंध? जीवनात स्पर्धा कुठे आहे?
तुम्ही इथे तिघंजण आहात, मी चौथा आहे. सांगा मला तुम्हाला कुठे स्पर्धेला भयंकर नाडावं लागलं? दुसरं, स्पर्धेची संकल्पना काय करते? स्पर्धेची संकल्पना क्रमांक लावते आहे. 5च आम्हाला सीट्स आहेत तिथे. मग ह्या 5 आम्ही घेतो. ज्याला कॉम्पिटिशन जर का तुम्ही म्हणणार असाल, तर जिथे 5च जागा आहेत तिथे 5च मुलांना घ्यायचं आहे. मग ते ठरवतात कुणाला घ्यायचं, वशिलेने घ्यायचं, नातेवाईकातलं घ्यायचं का पैसे देणारे घ्यायचं, तो त्यांचा प्रश्न आहे. स्पर्धेने काय होतं याचा विचार कधी केला का आपण? मी आता 2 पातळीवर वेगळ्या जातो. पहिली पातळी म्हणजे वर्गाच्या पातळीवर स्पर्धांचे अनुभव देण्याची गरजच काय आहे? पुढचं मला काय कुठली ती IASच्या परीक्षेत मला बसायचं आहे, तिथे स्पर्धा आहे कारण सीट्स कमी आहेत. मग त्या परीक्षेची माझी तयारी तुम्ही पहिलीत करताय? कोल्हापूरमध्ये असा एक गाढवांनी कुठल्या तरी एक क्लास सुरू केलेला आहे. पहिलीतच मुलांना मुलींना शिकवायला घेतलं आहे. म्हणजे काय, त्याचा तो धंदा झाला. गंडवण्याचे धंदे धर्मही करतो तसे लोक करायला लागले सगळीकडे आता शिक्षणात. मुद्दा एकच आहे की स्पर्धेमुळे मानवी जीवनात काय घडतं. आता जिथे 2च जागा आहेत तिथे 5 लोक कसे घेणार तुम्ही? मग निकष ठरवता आणि ह्या निकषाला असतील त्यांना तुम्ही इथे घेता, बाकीच्यांना नाही घेते. हा व्यवहार आहे, याला स्पर्धा म्हणण्याचं कारण नाही. स्पर्धेमुळे शत्रुत्व वाढतं. म्हणून मी स्पर्धेला पर्याय सहकार हा घेतला. जीवन सहकारावर अवलंबून आहे, जीवन स्पर्धेवर अवलंबून नाही. आपण एका घरातली 4 माणसं आहोत, आपण जेवायला बसताना स्पर्धा लावतो का? कोण जास्त खातो? प्रत्येकजण आपल्या पोटाला आवश्यक तेवढं पूर्ण खातो. हा स्पर्धेचा अर्थ आहे. मग तुला 5 पोळ्या लागतील आणि मला 2 पोळ्या लागतील, हा स्पर्धेचा अर्थ आहे. पण मी पोटभर जेवतो आणि तूही पोटभर जातो, ही समानता आहे. म्हणजे समानतेसाठी स्पर्धा करावी लागत नाही. समानता ही समजेतून येते. आणि सहकाराने शत्रुत्व येत नाही. अगदी तुम्ही जेव्हा शाळांच्या स्पर्धा असतात तेव्हा त्या शाळेच्या स्पर्धांना सुद्धा तुमच्या शाळेच्या अंतर्गत सहकार ठेवावं लागतं तुम्हाला. क्रिकेटच्या टीममध्ये स्पर्धा जरी क्रिकेटचे 2 टीम्स करत असल्या तरी तुमच्या ह्याच्या अंतर्गत तुम्हाला सहकार ठेवावा लागतो. नाहीच घ्यायचा कॅच मी, साला याला घालवतोच मी, बुडवतोच, हे नसतं काही. म्हणजे जी स्पर्धा सहकारावर अवलंबून असते अशी, म्हणजे प्रामुख्याने खेळाचं उदाहरण मी देतो, ही स्पर्धा ही लोकांवर वाईट परिणाम करणारी नसते. कुठली स्पर्धा? शाळेमध्ये कसली स्पर्धा ठेवता तुम्ही? कशाला बक्षिसं देता? मी जे 6-7 राक्षस सांगितले शिक्षणातले, त्यात स्पर्धा हा राक्षस सांगितला आहे मी. कारण स्पर्धेमध्ये मग ती वक्तृत्वाची स्पर्धा असो, खेळाची असो, आणखीन कशाची, त्यातल्या त्यात खेळाची मला मान्य करतो मी मगाशी आत्ता बोलल्या कारणामुळे. परंतु सहकार जिथे असेल तिथे समाज अधिक चांगला घडतो. स्पर्धेने समाजात शत्रुत्व निर्माण होतं. आणि शाळेच्या पातळीवर बोलताना स्पर्धा स्वतःशी करणं हे फार महत्त्वाचं असतं. माझ्या लहानपणच्या व्यायामशाळेचं एक उदाहरण देतो. सतत दर आठवड्याला आमच्या स्पर्धा व्हायच्या. म्हणजे ह्या लाईनीत उभं राहिलं आपण आणि तिथपर्यंत धावायचं आपल्याला. पहिली गोष्ट, तिथे तिथपर्यंत धावायचं. कोण वेगात धावेल, कोण नाही, काही नाही. तिथे गेल्यावर 6 जण धावले, सगळ्यांना एक मोसंब दिलं जायचं. धावणं महत्त्वाचं, जोरात धावणं महत्त्वाचं. आणि म्हणून नवा नियम निघाला, स्पर्धा स्वतःशी करायची. आणि मग कसं, आपण तिघांनी लाँग जम्प केली. हिने 20 फूट मारली, तू 18 फूट मारली, मी 17 फूट मारली. पहिला नंबर कोणाचा आला? तिचा आला. पुन्हा 6 महिन्याने घेतल्यावर तिने 20 फूट 2 इंच मारली, तू 17 फूट 8 इंच मारली. आणि मी जो काय किती मारली होती, 16 फूट मारली होती, तर मी 17 फूट मारली. तुमची अधिक प्रगती झाली. मी पहिला. अशी व्यायामशाळेत आम्हाला शिकवण मिळालेली होती.
तुझी प्रगती जास्त कर. स्पर्धा प्रगतीची आहे आणि प्रगतीची कोणाशी असते? तुझ्याशीच आहे. ह्या नव्या कल्पना स्पर्धेच्या संदर्भात आल्या. आता त्या विशिष्ट भागात होत्या, तेवढ्याच पुरत्या होत्या, त्याचा मी पुढे विचार केला नाही. पण एक गोष्ट नक्की, की स्पर्धा स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतःशी करणं आवश्यक आहे आणि दुसऱ्याशी करणं घातक आहे. सो तुम्ही हे जे सांगतात ते म्हणजे मला ऐकताना आवडतं आहे. पण त्याच वेळेला माझ्या मनात असा प्रश्न येतो की हे खूप आदर्शवादी आहे का? युटोपियन म्हणतो आपण तशा प्रकारचं आहे का? आणि मग मला त्याच्याशी जोडून जो माझ्या मनात प्रश्न आहे तो म्हणजे तुम्ही 2014 ते 19 या काळामध्ये आणि आता पुन्हा शासनाच्या सुकाणू समितीवर तुम्ही गेल्यानंतर शासनाच्या यंत्रणेशी जोडून जे काही बदल करता येणं शक्य आहे त्या बदलांच्यासाठी तुम्ही प्रयत्न तेव्हाही केला होता, आता तुम्ही पुन्हा करताय. तर माझा प्रश्न असा आहे की तुमच्यासारखा एका पातळीवर म्हणजे मला आदर्श वाटणारा माणूस हा सरकारच्या समितीवर जेव्हा जातो तेव्हा सरकारची समिती, सुकाणू समिती एखादी तितकी आदर्शवत असणार नाही याची तुम्हाला आतून कल्पना असते. मग तुम्ही ह्या यंत्रणेशी कसं नेगोशिएट करता आणि तुम्हाला जे काही बदल घडवायचे आहेत ते कसे घडवून घेता? एक लक्षात घे, छोट्या गटामध्ये हे सोपं असतं. मग ते सुकाणू समितीवरचे 15-20 लोक असोत किंवा कॉलेजच्या संदर्भातले 15-20 लोक असोत, 1,00,000 लोकांच्यात हे जमत नाही. हे पहिलं. आता सुकाणू समितीत मी काय करतो, मला एखादा मुद्दा महत्त्वाचा वाटला तर तो मी ठणकन मांडतो. तो लोकांना पटला, तो लोकांना वाटतं हो हे केलं पाहिजे आपल्याला. उदाहरणार्थ मी असं म्हटलं की नव्या धोरणाचं आता आपण अंमलबजावणी करतो आहोत आणि आमच्या सबंध सुकाणू समितीचा मुख्य हेतू आत्ता नवीन शिक्षण धोरण कसं अंमलात आणायचं याविषयीचा विचार करणं असं आहे. मग तेवढ्यापुरताच आम्ही विचार करतो. आता हे करत असताना मी असं म्हटलं की धोरणात असं म्हटलं की पहिली दुसरी इयत्ता बालवाडीत घाला. त्याच्यावर चर्चा सुरू झाली. मी म्हटलं नाही, एका मंत्र्यांनी तर जाहीर केलं आम्ही 57,000 बालवाड्या आता शाळेत काढणार आहोत. अरे म्हटलं कोणी सांगितलं तुला? बालवाड्या शाळेत नाही घालायला सांगितल्या, शाळा बालवाडीत घालायला सांगितली. असं त्याचं उत्तर माझं तिथे होतं. हे नाही करायचं. मी परवा नीट समजावून दिलं. म्हटलं याचा आशय असा आहे की पहिली दुसरीतल्या मुलांना ज्या पारंपरिक पद्धतीनं हजारो शिक्षक शिकवत आहेत त्याच्यातून मुलं लेखन वाचन गणनात तयार होत नाहीत. हा दोष जर का घालवायचा असेल तर शिक्षकांची शिकवण्याची पद्धत बदलली पाहिजे असं धोरणाला म्हणायचं आहे. मग बदललेली कोणती घ्यायची आहे तर जी बालवाडीत असते ती. बालवाडीत असते कोणती असते? कृतीयुक्त शिक्षण. म्हणून त्याला बालवाडीचा अंश आहे असं म्हटलेलं आहे. मग म्हटलं तुम्ही बालवाड्या हजारो लाखो उघडण्यासाठी खर्च करू नका. शाळातल्या पहिली दुसरीचे वर्ग अंगणवाडीत नेऊन ठेवू नका. त्याच्यासाठी पुन्हा वेगळे खर्च करू. एकही दमडी खर्च न करता हे करता येईल. फक्त एकच करावं लागेल की पहिली दुसरीचे शिक्षक आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून अत्यंत कठोरपणे, माझा शब्द आहे हा तिथे, अत्यंत कठोरपणे, कारण सोंगाडे शिकायला तयार नसतात म्हणून अत्यंत कठोरपणे त्यांचं बालवाडीच्या पद्धतींचं ट्रेनिंग करून कसं पहिली दुसरीत शिकवता येतं किंवा अधिक तांत्रिक भाषेत बोलायचं झालं तर आजपर्यंत औपचारिक पद्धतीने 1-2 तुम्ही शिकवत होता, क की शिकवत होता, त्यातनं तुम्हाला साध्य होत नाही आहे तर ती टाकून द्यायला शिका. पहिलं धैर्य. दुसरं, बालवाडीतली अनौपचारिक पद्धती औपचारिक शिक्षणासाठी वापरता येते असं जगातलं संशोधन आहे, असं आपल्या देशातलं आहे, असं माझ्या शाळेतलं आहे. मग काय करा, त्याचं ट्रेनिंग शिक्षकांना द्या. फक्त ट्रेनिंग कठोरपणे. आणि त्याला परवानगी तुम्हाला धोरणाने दिली नाही. धोरणाने म्हटलं आहे प्रत्येक शिक्षकाचं किमान 10 दिवसाचं ट्रेनिंग वर्षभरात झालं पाहिजे. ते वापरा त्याच्यासाठी पहिली दुसरीसाठी. हे पटतं ना लोकांना. यात न पटण्यासारखं काय झालं? तुम्हालाही पटलं आता.
पण हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होणं शक्य आहे. होणं शक्य आहे असं याचं कारण असं आहे की सगळ्या शिक्षकांना ट्रेनिंग, पण कोणाला काय ट्रेनिंग देणार आहात तुम्ही? ते ट्रेनिंग द्यायला तुमचे काय काय असतं? आपल्या इथला एक गैरसमज आहे, सामाजिक गैरसमज येतो. तो असा आहे की वरच्या पातळीवरचं शिक्षण घेतलेल्याला खालच्या पातळीवरचं सगळं येतं. म्हणजे तू आता एवढा मोठा MA PhD झालास, मग तुला मी बालवाडीत पाठवू शिकवायला? कधी शिकला तू बालशिक्षण? म्हणजे जास्त शिकलेला माणूस कमी शिकलेल्यातलं सगळं त्याला येतं असं का मानता तुम्ही? स्पेशलायझेशन्स वेगळी आहे ती. बालशिक्षणाची थिअरी आजवर तुमच्यापुढे आलीच नाही आहे. मग ती थिअरीनी त्या शिक्षकाचं शिक्षण करा. त्या डाएटच्या लोकांना नका सांगू, त्यांना काहीच येत नाही, त्यांना प्राध्यापक म्हणतात एवढंच, बाकी काही नाही. मुद्दे असे आहेत, एक एक गोष्ट नीट समजावून दिली तर लोकांना पटते. हो, आता जे नवं शिक्षण आहे, नवं शैक्षणिक धोरण आहे, त्याच्यामध्ये अनुभवात आधारित शिक्षण, मुलांना इंटर्नशिप अशा प्रकारच्या गोष्टी ज्या वरच्या पातळीवर आहेत त्या शाळांमध्ये सुद्धा आल्यात. आपल्याकडचा शाळांचा एकूण पट आणि शाळांचं जडत्व असं लक्षात घेता या प्रकारच्या गोष्टी बदलण्यासाठीचा सुकाणू समितीच्या समोर किंवा महाराष्ट्र सरकारच्या पुढे काही रोडमॅप आहे का? माझ्या माहितीप्रमाणे आत्ता नाही आहे. हां, कारण माझी पहिली एकच सभा झाली. म्हणजे मी आत्ताच गेलो, एकच सभा झाली. बाहेर मागच्या याचे काय निर्णय ते वाचतो ना आपण, मागच्या वेळचे निर्णय हां, इतिवृत्तामध्ये तेवढेच मला काय 2-3 दिसले, CBSE ना मुक्त त्याच्यात. त्यामुळे पुढे काय घडेल ते मला माहीत नाही. पुढे काहीतरी घडवू शकेन मी असं मला म्हणजे सर गेल्या 2-4 वर्षांमध्ये म्हणजे पुस्तकांना अतिरिक्त पानं जोडायची, सगळ्या राज्यात एकच गणवेश करायचा किंवा आता शाळा एप्रिलच्या अखेरपर्यंत चालवायच्या आणि शाळांचं CBSEकरण करायचं, असे निर्णय. म्हणजे सरकार कोणाचा हा मुद्दा नाही आहे. तुम्ही मगाशी म्हणलात तसं बाबू मंडळी एका पातळीवर आणि सरकारचे लोकप्रतिनिधी दुसऱ्या पातळीवर, असे नुसता ज्याला जो योग्य वाटेल असा लहरी तुघलकी पद्धतीनं जो व्यवहार होतो आहे तो कशामुळे घडतो आणि तुमच्या पातळीवर शिक्षण तज्ज्ञ म्हणून तुम्हाला हे थांबण्यासाठी काही मार्ग सुचतो का? या प्रश्नाचं उत्तर मला जरा कठीण आहे, कारण मी प्रत्यक्ष त्या कामात उतरलेलं नाही आहे अजून. म्हणून तरी कल्पनेत मला काही म्हणता येईल किंवा सूचक पद्धतीने मला काही म्हणता येईल असं पण फार तर म्हणू आत्ता. 2-3 गोष्टी मला महत्त्वाच्या दिसतात. एक म्हणजे जो प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे त्या प्रश्नाची सुकाणू समितीत चर्चा होणं, ती चर्चा झाल्यावर त्यातनं जे काही निघेल ते घेऊन त्या निर्णय जाहीर करणं, हे जर का घडलं तर याला थोडासा एक फरक पडेल. नुसतेच अधिकारी आपल्या पातळीवर ठरवून टाकतात ते पडेल. दुसरी गोष्ट, संबंध वर्षाचं जर का तुम्ही नियोजन केलं आणि ते आधीपासून जाहीर केलेलं असेल की पुढल्या वर्षात आम्ही पुढल्या वर्षाची परीक्षेचं असं बोलतोय आम्ही, हे करायचं नाही आहे, हे करायचं आहे वगैरे वगैरे वगैरे, तर गडबड उडणार नाही. आता कसं आहे, नवीन मंत्री आज आलेत आणि लगेच भराभर निर्णय त्यांना घ्यावे लागत आहेत, म्हणजे त्यांची दशा कठीणच आहे. अधिकाऱ्यांना ते कठीण जात आहे, पण निर्णय तर दिलेच पाहिजेत. केव्हा शाळा बंद करायची आणि CBSE म्हणजे काय? नाही, आम्हाला कळतं लोकांची मागणी आहेच. मुद्दा असा आहे की शिक्षणात प्रयोग करणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे, पण अतिशय कठीण गोष्ट आहे. म्हणून कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेताना निर्णय जाहीर करण्यापूर्वी त्याची आधी स्वतःची आपण सुकाणू समितीतल्या लोकांनी तरी निदान खात्री करून घेतली पाहिजे की आपल्या सगळ्यांना आता एकच म्हणायचं आहे. माझं मत वेगळं, तुझं मत वेगळं असेल. शेवटी मग लोकशाहीसारखं आलं की हुकुमशाहीने मी एक सुचवलं आणि तेच सगळ्यांनी मान्य केलं तर ते लोकशाहीचं झालं. आता मी काय किंवा कुणीही. तर ही लोकशाही तिथे असावी असं मला वाटतं. आणि शेवटचा माझा एकूणच मुद्दा असा आहे की एकदाच काय ते पुढल्या वर्षीचे नियम आत्ताच ठरवून टाका, एकदाच काय ते वर्षभरासाठी नियम ठरवा. वर्षात एकही या नियमांविषयीचं पत्रक निघणार नाही. तर एक स्टॅबिलिटी,
चुकांना सुद्धा स्टॅबिलिटी आली तर सिद्ध होतं ही चूक झाली आपली. त्यामुळे ही स्टॅबिलिटी वर्षाचे निर्णय एकदा घ्यायचे. त्यासाठी मग 10 वेळा बसावं लागलं सुकाणूला समित्यात, तर तुमचं काम आहे तुम्ही करा. असं काहीतरी वळण करायला आलं पाहिजे. सर, मी तुमच्या आईला वाईला भेटलो आहे खूप तुम्ही भारत विद्यालयाचं काम बघत होतात तेव्हा. मला वाटतं माझं जर चुकत नसेल तर ऐन्यालाही एकदा कधीतरी मी त्यांना तुमच्यासोबत पाहिलं आहे. तुमच्या आईचा तुमच्यावर खूप प्रभाव होता आणि मी तुमचं त्यांच्याशी वाईच्या तुमच्या घरातलं जेव्हा तुम्ही किर्लोस्करांची शाळा चालवत होता तेव्हाचं त्यांचं आणि तुमचं काय प्रकारचा हार्दिक संवाद तुमचा त्यांचा होता किंवा तुमचं आणि त्यांचं तुमच्या मामांच्याबद्दलचं बोलणं काय प्रकारचं होतं हेही मी ऐकलं आहे. पण 2016ला त्या गेल्या त्यावेळेला तुम्ही चंद्रपूरला एका कार्यशाळेमध्ये होता बरोबर. आणि तुम्हाला घरनं फोन आला त्यांच्या मृत्यूचं सांगितल्यावर. तेव्हा तुम्ही म्हणालात की मला नाही जमणार, तुम्ही उरकून टाका. तर एरवी हे वाक्य एखाद्या मला माहीत नसलेल्या माणसाच्याबद्दल मी ऐकलं असतं तर मला असं वाटलं असतं की या माणसाला काही वाटतच नाही, भावनाशून्य हा दगड असा मनुष्य आहे. पण मला तुम्ही कसे आहात हे व्यक्ती म्हणून तुमच्या सहवासातनं माहीत आहे. तर हे काय आहे म्हणजे तुमचं प्रेम तर आईवरचं आहेच, तुम्हाला त्रास तर झालाच असेल, तुम्ही ज्या प्रकारचे टणक गृहस्थ आहात ते पाहता तुमच्या फार जवळच्या नसलेल्या माणसांच्या समोर तुमच्या डोळ्यातनं पाणी येण्याची शक्यतासुद्धा मला फारच कमी वाटते. पण मग हे काय आहे, कामावरची निस्सीम निष्ठा आहे, संन्यस्त वृत्ती आहे का कुठल्या तरी एका टप्प्याला आई कितीही जवळची असली तरी ती जाणार आहेच हे आतून पूर्ण स्पष्ट होणं आणि मग त्यातनं मनाने मोकळं होणं ह्यातलं नेमकं काय आहे? शेवटचं थोडं खरं आहे, पण याची 2 कारणं सांगतो आणि दोन्ही कारणं एकमेकात मिसळली आहेत. मग पण कारणं वेगळी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मी इतक्या लांब होतो. चंद्रपूरहून विमानाने जरी निघायचं ठरलं असतं तरी 11चं विमान मला 9 वाजता बातमी कळल्यावर मिळणं कठीण होतं. 2 तासाचा तो प्रवास होता. दुसरा मार्ग नव्हता पुण्याला जायला, म्हणजे विमान हे एकच मार्ग होतं. अशी काटेकोर होतं ते की जोरात गाडी मारून मला कुणीतरी पोचवलं असतं तिथे तर मला विमान मिळालं असतं. मुथामने तिकडून तिकीटही माझं काढून ठेवायचं म्हणणं आले, ते मी काढतो आत्ता तिकीट तुमचं, तुम्ही निघा. पण एक अंदाज मी घेतला, जोरात गाडी चालवणं, तिथले रस्ते ते वाईट आहेत, या सगळ्याच्यातनं मी जर का 11च्या विमानाला पोचणार नसेल तर मला दुसरं विमान केव्हा आहे? तर दुसरं विमान एकदम 7 वाजता संध्याकाळी. पहिलं विमान मिळण्यात अडचणी आहेत, अंतराच्या अडचणी आहेत, बाकी काही नाही. आणि 7पर्यंत असेल आणि मी 7च्या विमानाने जाईपर्यंत घरच्यांना थांबायला सांगितलं तर किती लोकांची अडचण होईल तुम्ही समजून घ्या. खूप लोक येतात प्रत्येकाकडे, माझ्याकडे आले. मी नाही याबद्दल अनेकांनी काय म्हणायचं ते म्हटलं, ते जाऊ दे. पहिला मुद्दा असा, हा व्यावहारिक प्रश्न होता. आता व्यावहारिक प्रश्नाची दुसरी बाजू होती. 9 वाजता मला जेव्हा फोन आला, खरं म्हणजे आई झोपेत गेली, तेव्हा माझ्याकडे 2 मुली राहत होत्या आईला मदत करायला किंवा घरात शिकायला, एक मुलगी वगैरे असं. एक आदिवासी मुलगी होती. पहिलं आई गेली आहे त्या आदिवासी मुलीला कळलं. ती जेव्हा त्यांना उठवायला गेली, हाताचं म्हणले गार पडलेत हात का आजी गेले आहेत, हे तिचं ज्ञान तिने सांगितलं. मग बायकोही होती आणि या 3घीच जणी होत्या घरात. अभिजित ठाण्यात होता. माझ्या पुढे 1000 माणसं बसलेली होती. आता पहिला अर्धा भाग जो सांगितला त्याला मी दुसरा अर्धा भाग जोडला की एव्ही मी 7च्याच विमानांनी जर का जाणार असेल तर तिकडेही कोणाला थांबायला नको, कारण मृत्यूविषयीची माझी मतं खूप वेगळी आहेत, मॅच्युअर झालेली आहेत असं माझं म्हणणं आहे. त्याच्याविषयी मग बोलतो, हे एवढा व्यवहार संपवतो मी. मग व्यवहार मी काय केला की 1000 माणसं समोर बसलीत, कशाला मी हे करू, त्यांना निराश कसं करू. जर का सबंध दिवसाची जबाबदारी मी घेतली आहे त्याची, तर मी ते काम केलं पाहिजे. ती वेळ अशी पहाटे 5ला मला फोन आला असता तर यांना कळवता आलं असतं मला, वगैरे वगैरे. म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या मला ते कठीण जाणार होतं, कठीण गेलं मला.
मग एवी तुम्ही इथे थांबणार आहे तर मी का नाही पुरं करू. इथे माझ्या मृत्यूविषयीचा विचार येतो. एक म्हणजे माझ्या हे डोळे नाही पुसत आहे मी. एक म्हणजे माझी आई. मी नंतर जी कविता लिहिली एअरपोर्टवर, त्या कवितेत मी लिहिलं की 75 वर्षाचा आपला सहवास आज संपला. आता 75 वर्षाचा आईचा सहवास मला मिळालेला आहे. बरं, आमच्यात कुठे भांडणं नव्हती, वितुष्ट नव्हतं, काही नव्हतं. तिच्या म्हातारपणाच्या अडचणी मला कळत होत्या, ते काय सांभाळायचं ते. आणि मी 2 आया सांभाळल्या, माझ्या मावशीलाही असंच सांभाळलं. ही माझी वैयक्तिक जबाबदारी होती. तिसरी गोष्ट, मृत्यूविषयी माझे अति टोकाच्या भावना वगैरे काही नाहीत. मृत्यू ही एक घटना, अपरिहार्य घटना आहे. मृत्यू हा केव्हाही येऊ शकतो आणि मृत्यू आला म्हणून सगळं जग नाहीसं होतं. ते पुन्हा यांची तांब्यांची कविता, जन पळ भर म्हणतीला हाय हाय, तसं असतं. मला दुःख होण्याचंच कारण नव्हतं. हां, आईच्या शेजारी मी असतो तर माझ्या डोळ्यात पाणी आलं असतं. पण तिथे 1000 माणसांच्या समोर माझ्या डोळ्यात पाणी येण्याचं कारण नव्हतं. म्हणजे आता माझा भाऊ गेला तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं, त्याच्या शेजारी बसलो तेव्हा पाणी आलं माझ्या डोळ्यात. मी भावनाशील माणूस आहे मी, पण मी भावनांना विचाराचं कोंदण घालतो आणि मी विचारपूर्वक मृत्यूशी झगडतो. आता आईच्या बाबतीमध्ये आईचं सुखावं जीवन गेलं. 94 वर्षाची होऊन ती गेली. 75 वर्षाचा मला सहवास मिळाला आणि मी 75व्या वर्षात फक्त 1 किंवा 2 दिवसाचा फरक पडला एवढाच. तो काय नैसर्गिक आहे. ना तिच्या हातात काही होतं ना माझ्या हातात काही होतं. नाहीतर मी गेलोही नसतो. पण ती आजारीच नव्हती. त्यामुळे मी गेलेलो आहे. आता हे सगळा व्यवहार लक्षात घेतला तर मी काहीही चूक केली नाही असं माझ्या मनाला वाटतं. आणि मृत्यू ही गोष्ट इतकी हडबडून गडबडून जोरजोरात रडारड करावी अशी नाही असं माझं मत आहे. मृत्यू समजावून घेतला पाहिजे आपण. मृत्यू स्वीकारला पाहिजे आपण आणि मृत्यूशी समानतेनंच वागलं पाहिजे. हे जर का तुम्ही केलं तर तुम्हाला मृत्यूमुळे काही खोटं फार मोठं घडत नाही. आणि हे मी नाही, माझे मित्र असेल. एक उदाहरण देतो आणि हा मुद्दा माझा संपवतो. देवळे नावाचे माझे मित्र, ज्यांनी आणि मी ग्राममंगल उभी केली घाटकोपरचे. हे रामभाऊ देवळ्यांचं, मी आणि मंजू म्हणून आमची एक कार्यकर्ती, ती खजिनदार होती आणि ते अध्यक्ष होते आणि मी सेक्रेटरी होतो. असं आमचं ते त्रिकूट होतं. ठाण्यात ऑफिस होतं आपल्या यमुनामध्ये. तुम्हालाही माहिती आहे म्हणून तुम्हाला अधिक कळेल. एक दिवशी शनिवार होता आणि देवळे रागवलं आहे आम्हाला. ते बँक जर का महिनाभर तुम्हाला बोलवते तर आपल्याला का नाही जमू. मला जमता येतं, मंजूला नाही जमत, मंजूला जमता येतं, देवळ्यांना नाही. हे काय चाललं आहे म्हणाले. रमेश आता ठरला आत्ता सोमवारी सकाळी, मध्ये रविवार आहे, सोमवारी सकाळी आपण थेट बँकेपाशी भेटायचं. गाडीला वगैरे काही नाही. मग मी गाडीला वाट पाहिली, तुम्ही दिसला नाहीत वगैरे. काही नाही, सगळ्यांनी तिथेच पोचायचं 10 वाजता. ती गाडी विशिष्ट होती आमची, आम्हाला ते माहिती होतं. गेलो आम्ही. सह्या करायच्या होत्या काहीतरी, त्या केल्या. जे काय काम अर्धा तासाच होतं ते झालं आमचं. मी देवळांना म्हटलं, रामभाऊ म्हणायचो मी त्यांना, रामभाऊ आता चलो आयन्याला जाऊन येऊ. इथपर्यंत स्टेशनपर्यंत आलो तर आता जाऊया. हे बघ रमेश, आता नाही, आपलं काम होतं, मी ते पूर्ण केलं. म्हटलं अहो चला ना, काय बिघडलं. हे बघ, माझा धाकटा भाऊ माझ्याच घरात वारलेला आहे. फक्त त्याची मुलं हैदराबाद का कुठे बंगलोरहून यायला मी वेळेचा अंदाज केला, 6 तास लागतील. आपलं हे काम 4 तासात होऊन जाईल म्हणून मी आलो. आता मी पळतो. घडलेली गोष्ट आहे. मृत्यूचं तुम्ही काय त्याला म्हणतात, अवास्तवपणा नका करू. मृत्यू ही गोष्ट स्वीकारायला शिका. मृत्यू तर मी अगदी अजून नाही त्या पातळीवर गेलो, पण मृत्यूची सुंदरतासुद्धा आता मला कळायला लागलेली आहे. पण तो तत्त्वज्ञानाचा भाग मी आत्ता नको इथे आणायला.
कारण त्याच्यावर वादविवाद खूप होऊ शकतील. पण मृत्यू सहजपणे स्वीकारता आला पाहिजे आपल्याला, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि तसा मी स्वीकारला त्यावेळेस आणि म्हणून मी सेशनही घेऊ शकलो ना. हां, आईचं माझं शत्रुत्व तर नव्हतंच कुठे. तू पाहिलंयस म्हणतोयस, प्रेमाची जी रिलेशन्स होती आमच्या घरातच ते वैशिष्ट्य आहे. मुलांना आणि आम्ही सुद्धा शत्रुत्व कुठेच नाही आहे आमच्यात. वाद घेऊ आम्ही, एखाद्या वस्तूवर वाद, पण वाद ही गोष्ट भांडण नव्हे. भांडणं आमच्यात नाहीत कुठे. झाली तर मीन बायको भरपूर भांडतो, पण बाकी भांडणं काही नाही आहेत. तर पुन्हा लक्षात घ्या, आपण इतक्या पिढ्यानपिढ्या माणसं जीवन जन्माला येत आहेत आणि मरतायत आणि मृत्यूविषयी आपली काही भूमिकाच नाही. काहीच भूमिका नाही आपली. आणि त्यातही एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये गेला अचानक तरुण मुलगा किंवा मुलगी, तर मला दुःख होतंच ना. माझ्या आजूबाजूच्या ज्या घटनांतनं दुःख होईल मला, पण माझी 94 वर्षाची आई छान झोपेत गेली, ह्याचं अशा तऱ्हेचं दुःख नाही. दुःख वियोगाचं असतं, दुःख मृत्यूचं असू शकत नाही. ही माझी भूमिका आहे. सर, तुम्ही आईच्याबद्दल बोललात. मला विचारायचं असं आहे की तुम्ही शिकवत होता तशा काकू पण शिकवत होत्या, SNDTमध्ये होत्या. आणि आता मी तुम्हाला जेव्हापासून चळवळीत तुमच्याबरोबर काम करतो आहे तेव्हापासून मला असं दिसतं की बहुतांश भेटींमध्ये काकूसोबत आहेत तुमच्या. कुठे ऐनेला असतील, पुण्यात असतील, तुम्ही का काम उपक्रम करताय तिथे. या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही जसं मगाशी म्हणलात तुम्ही की तुम्हाला तुमच्या चळवळीचं नेतृत्व मिळालं, तसं कुटुंबामध्ये माहिती असलेला माणूस म्हणजे रमेश पानसे आहे. अरुंधती पानसे ह्या लोकांना माहिती आहेत, पण त्या रमेश पानसेंच्या पत्नी, अभिजित पानसे या दिग्दर्शकाची किंवा एका पक्षाच्या नेत्याची आई. तर हे तुम्हाला काही वेगळं जाणवतं किंवा काकूंना कधी खटकलंय असं तुम्हाला जाणवतं? काय आहे माहिती का, काकूंमध्ये एक शहाणपण आहे की आमचा स्वभाव वेगळा आहे, हे जसं मला कळतं तसं तिलाही कळतं आहे आणि ते स्वीकारलेलं आहे तिने. हा पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तिला माझ्या सामाजिक कार्यात इंटरेस्ट नाही आहे. मग तिने घर सांभाळलं. मी लवकर नोकरी सोडल्यावर माझं घर तिनेही सांभाळलं. नोकरी ती करत होती, तिच्या पैशावर आम्ही जगत होतो. हे तिने माझ्यापेक्षाही अधिक त्यागाने केलेलं आहे. म्हणजे तिचं काम वेगळं, माझं काम वेगळं, माझ्या कामातला त्यागाचं स्वरूप वेगळं, तिच्या कामाचं त्यागाचं स्वरूप वेगळं. तिनं घर सांभाळल्यामुळे मी ही कामं नेटाने करू शकलो अधिक, जी काय केली असतील ती. त्यामुळे एक विभागणी झाली आणि ही विभागणी दोघांच्या समजुतीने झाली. त्यामुळे आमच्यात भांडणं आहेत, खूप आहेत, ती वेगळी आहेत. म्हणजे ती व्यक्तिगत स्वरूपातली घरात असू शकलेली घरच्या घटनांविषयी काहीतरी ते वेगळं. म्हणजे भांडणं आहेत हेही मी सांगतो आहे तुम्हाला. परंतु अशी भांडणं नाहीत की आम्ही सोडून गेलो एकमेकाला किंवा आणखीन काही घडलं, काही नाही. आता आमच्या मुलगा पुष्कराज आला आहे. मी उद्याची रात्रीची वाट पाहतो आहे. तो उद्या रात्रीला येतो आहे पुण्याहून. मी जाणार, माझी बायको आणि माझी 2 मुलं, चौघं आम्ही एकत्र बसतो वर्षातनं एक दिवस. किती सुंदर नातं आहे ते. आणि यात कुठेच वितुष्ट नाहीत आमच्यात. म्हणजे मी भाग्यवान यासाठी आहे, माझी मुलं माझी खूप काळजी घेतात, खूप काळजी आहे. ठाण्यात आल्यावर अगदी मी त्या यमुनामध्ये एक दुसरं कोणी राहत होतं आणि त्यांनी तो AC काढून नेला. अभिजीतने सांगितलं होतं AC काढू नका, मी तुम्हाला दुसरा देतो म्हणून. पण काय झालं, घडलं आणि ते गेला. मी तिथे राहायला आल्यावर मी म्हटलं, अरे AC नाही आहे, मला घमाचा त्रास जास्त होतो. एका दिवसात माझ्या घरात AC आला. हे अभिजितचं वागणं आहे. अभिजित माझी पैशाने काळजी घेतो. तिथे गेल्यावर मला पैसे खर्चच करावे लागत नाहीत. काहीही करायचं तरी त्यांचे ते सेवक दोघं हजर असतात. हे नातं आहे. पुष्कर तिकडे लांब आहे, पण 15 दिवसासाठी आला तरी 2 दिवस बाबा तुमचे, हे 2 दिवस तुमच्यासाठी ठेवले आहेत असं करतो आणि तो मला महिन्याला पैसेही पाठवतो. मला असं वाटतं आहे की इतकी छान मुलं जर का असतील तर भांडणाचं कुठे वेळ आला. हां, आता येऊन घर बांधलं आम्ही, अजून घर माझ्याच नावावर आहे. परंतु ज्या अभिजितने त्यात 4-5 कोटी रुपये घातलेत,
त्याचं ऑफिस तिथे यावं ही माझाच आग्रह. मग त्याला 2 मजले जास्त मिळाले नाही काही, आमच्या घरात कोणाचे पोटं नाही दुखलेली. आणि मी तर त्याला असं म्हटलं, तो मला म्हणला होता की तुम्हाला आणखी एक फ्लॅट घेऊन देऊ का रिकामा, तुम्हाला काय ऑफिस काढायचं आहे असं तसं, कारण तिथे तेवढी ऑफिसला जागा नाही आहे मला. म्हटलं मुळीच नको मला, मी झोपायला घरी आणि दिवसभर माझं यमुना आहे आणि शिवाय मावशीचं घर आहे, काय करायची एवढी घरं. सांगायचं कारण असं की ह्या सगळ्या बाबतीत एक समजूतदारपणा नावाची जी गोष्ट असते ना, ती उपयुक्त असते एवढंच नाही तर सुंदर असते. ती जीवन सुंदर करणारी ती गोष्ट असते. सुदैवाने आमच्या घरात ते घडत झालं आहे. म्हणजे मी लहानपणी अभिजितला खूप रागवलेलोही आहे, पुष्करला रागवलेलं आहे. आमची अटीतटीची भांडणं बायकोची माझी झालेली आहेत, पण आम्ही अजून आहोत ना. हाच भाग आहे. म्हणजे तुला मी एकूण संसाराचं चित्र एवढ्यासाठी सांगितलं, आम्ही सामान्य माणसं आहोत. पण मृत्यूविषयी तुला सांगितलं, माझे वडील असे अचानक गेले, तेव्हाचं उदाहरण एक सांगतो आणि थांबतो आता. म्हणजे मी आईशी वागलो जे, आणि जे कुठेतरी खटकतं लोकांना, तू ते बोललास स्पष्टपणे की ह्याचं काय कारण आहे. माझे वडील अचानक एक दिवशी शनिवारी गेले. अचानक म्हणजे अचानक. पहाटे उठले ते 5 वाजता, संडासला गेले, बाहेर आले, पडलेच तिथे. मी धावत गेलो, मी त्यांना असं उचललं, कॉटवर ठेवलं आणि विचारलं, काका चहा करू का? मी काका म्हणायचो त्यांना. काका चहा करू का? कर म्हणाले. मी घरात गेलो, चहा ठेवला. किती वेळ लागतो? 1-2 मिनटं. आत आलो, माझ्याकडे असं पाहिले, असे डोळे मिटले आणि दॅट वॉज द एंड ऑफ इट. अचानक गेले. मी रडलो नाही, आई रडली नाही. आईने लगेच म्हणाली, हे बघ 6 वाजायला आलेत आता, पहिलं त्या चौधरींकडे जा, त्यांना सांग, म्हणजे त्यांच्या सगळ्या ऑफिसला कळेल काका गेले ते. दुसरं, पुण्याला आधी फोन लाव काकांना. त्या काळात कुठेच फोन आमच्याही घरी नव्हते, तर तिकडे अमुक यांच्याकडे कोरड्यांकडे तिथे जाऊन फोन लाव दादांना. दादा म्हणजे माझे चुलते, कारण त्यांना पुण्याहून यायला वेळ लागेल. हे सगळं मला आई समजावून देत होती, मी करत होतो. आई रडली नाही, मी रडलो नाही. मृत्यू आम्ही स्वीकारतो, रडलंच पाहिजे असं नाही आहे. आता हे सगळं झाल्यानंतर दुसरा दिवस आईकडे कोणी बायका आल्या भेटायला वगैरे, त्यातला विनोद मग सांगेन. पण त्या बायका आल्यावर आई रडली नाही, काही नाही. उलट त्या गेल्यावर आईने मला बोलवलं. मला म्हणले, रमेश इकडे ये. कारण आई आतमध्ये, मी बाहेर लोकांशी, ते सगळं तो गोंधळ माहिती आहे तुम्हाला. हे बघ, कानात सांगितलं माझ्या, आजच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये पिंग्यांचा पाडगावकरांवर एक सुरेख लेख आहे. ह्या गडबडीत तुझा वाचायचा राहून जाईल, पण तेवढं लक्षात ठेव. ही माझी आई आहे. आई माझी बुद्धिवादी होती पूर्ण. आता त्या काळानुसार बारीकशी पूजाबिजा करेलही ती, पण काही मोठी केलीच पाहिजे असंही तिचं म्हणणं नव्हतं. ती देशपांड्यांच्या घरातली होती ना. देशपांडे आमचे सगळे बुद्धिवादी लोक, विलक्षण. हां, सगळे बुद्धिवादी. तुला माहिती आहेत म्हणून. दुसरे वामनराव देशपांडे गाणारे. शेवटचा प्रश्न विचारतो. जसं तुम्ही घरच्याबद्दल बोललात, तसं तुम्ही उभारलेल्या संस्था हे तुमचं दुसरं घर, तुमची नियतकालिकं, तुम्ही सगळं हे खूप माणसं तुम्ही जोडली. म्हणजे आता सुषमाताईंना तर तुम्ही अक्षरशः मुलीसारखं, आणि तुम्ही म्हटलं एका पातळीवर म्हटलं तर तुमची वैचारिक वारसदार अशा प्रकारची व्यक्ती म्हणून तुम्ही पाहात. खूप माणसं तुमच्या सोबत आली आणि काही राहिली सोबत, काही राहिली नाहीत. तर हा सगळा जमा खर्च वयाच्या या टप्प्यावर तुम्ही कसा मांडता? माणसं तुटलेली, माणसं सोबत राहिलेली, किंवा काही वेळेला माणसांची ओळख न जमलेली. काय सुरेख प्रश्न आहे रे हा, आणि ह्याला उत्तर आहेत, आणि जी इतरांना उपयोगी ठरावी त्याची उत्तर आहेत. पहिली गोष्ट आहे, खरं मी खूप संस्था उभ्या केल्या, तुम्हाला माहीत नसलेल्या आहेत. मी मराठी अर्थशास्त्र परिषद मीच उभी केली, नंतर गोमंतक बाल शिक्षण परिषद मी उभी केली, त्याच्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्था परिषद मधुकरराव चौधरींबरोबर मीच उभी केली. त्याच्यानंतर ट्रायबल यूथ होम इंडस्ट्री ट्रस्ट नावाची एक संस्था, ती मी केली. या सगळ्या संस्था चालवल्या, हे सगळं केलं. मोठ्या झाल्या त्या संस्था, आता मी तिथे कोणी नाही आहे.
माझं पहिलं वैशिष्ट्य असं आहे, जीव तोडून मी संस्था उभी करतो आणि ती छान चालायला लागली आणि चांगल्या हातात गेली तर मी बाहेर पडतो. न भांडता, न चिडता, काही नाही. आता मी कुठेच नाही. ग्राममंगलच्या सुद्धा दैनंदिन कामातनं मी बाहेर पडलो. पैसे मिळवण्याचं काम मी करत राहतो, कारण ती गरज आहे माझी म्हणून. म्हणजे संस्थेची गरज आहे म्हणून. हे एक झालं. माणसं येणार जाणार ही नियतीच आहे. ती स्वीकारावीच लागते. किंबहुना काही लोकांच्या बाबतीत मी विचार करतो, बुवा ही इतकी छान मुलगी आहे, माझ्याकडे असं काम करते आहे, पण तिची पात्रता येऊन मोठी आहे. तिला मोठी नोकरी मिळाली तर मला आनंद होतो. ही माझ्याकडनं गेली, आता काय करायचं, मग तिच्यावर रागवायचं, तिला सर्टिफिकेटच द्यायचं, असं काही नाही. माणसं मोठी झालेली पाहायला मला आवडतात. निलेशच्या कर्तृत्वाचा मला आनंद आहे ना. मला माणसं मोठी होत आहेत आणि त्यांना काहीतरी माझ्याकडनं मिळालं, हे श्रेय आहे माझं. कोणी मानो न मानो, माझं श्रेय आहे ते. आणि माझं श्रेय कोण हिरावून घेणार आहे? ही भूमिका आहे माझी. एवढंच नाही तर एक गेल्या 7-8 वर्षात एक नवा विचार मला सुचला. माझी भांडणं होतीच की. नात्यात एकाशी भांडण होतं कायमस्वरूपी माझं. निलेशशी माझं भांडण होतं. आणखी अशी 6-7 माणसं आयुष्यात आली होती की ज्यांच्याशी माझं भांडण होतं. भांडण होतं म्हणजे संपर्क मग कमी झाला, संबंध कमी झाले. मी विचार केला की यायला आता मृत्यूच्या दारात आल्यावर सुद्धा भांडणं ठेवायची तशी. मग माझ्यात माणुसकी काय राहिली? मी प्रत्येकाकडे गेलो आणि जुळवून आलो. आता मला कुणीच शत्रू नाही. सगळ्यांची मी जुळवून आलो. अशी एक 6-7 माणसं होती, काही लार्जर कुटुंबात किंवा काही बाहेरही अशी. त्यामुळे या सगळ्यांची माझं आता चांगलं आहे. म्हणजे आज मला माझ्या बाजूने शत्रू नाही कोणी. असेल एखादा, आता हिला माझ्याविषयी रागत असेल, असू शकेल, पण तो माझ्या कर्तृत्वाचा भाग नाही आहे असं. त्यामुळे मी असं मानतो, माणसांनी माणसांची माणसांसारखं वागत राहावं. जमेल तेवढं वागावं. दुसऱ्याचं जमेल तेवढं चांगलं करावं. मग मी माझी जागा तुम्हाला कशाला दिली असती? किती कोटी रुपये दिलेत तुम्ही मला? आज डबल चहा दिला असतो. नाही ना, मला स्वार्थच नाही आहे. मला गरज असते तेवढे पैसे मला मिळतात. मला पैशासाठी सुद्धा स्वार्थ नाही. मी आता ठिकठिकाणी भाषणं देतो, त्या आवर्जून मी मानधन घेतो आणि सगळं मानधन ग्राममंगलला जमा केलं जातं. मग कितीही रुपयांचा असो. 80व्या वाढदिवसाला माझा गोव्याने सत्कार केला आणि 80,000ची थैली दिली. थैली नसतेच ती, चेक. तर कोरा दिला. नाही म्हटलं, लिहा ग्राममंगल म्हणून. आता 50,000 रुपये एकाने मानधन मला औरंगाबादल्या भाषणाला दिलं. म्हटलं ग्राममंगलच्या नावाचा चेक द्या. मला नको, मला काही लागत नाही. मला असे साठवून ठेवायचे पैसे याची गरजच नाही आहे. माझी मुलं सांभाळत आहेत मला. आणि आलो, माझं किती तुझ्यासारखे मित्र, तुझ्या घरी एक दिवस आलो, आज मला जेवायला, मला काहीतरी खायला घाल तू, असं जर म्हटलं तू खायला घालशील. खरोखर माझ्या गरजा कमी झाल्यात, अत्यंत कमी आहेत. असं असताना पैशाचं काही माझ्या साठवलेलं काही नाही. सगळे पैसे आमच्या घरासाठी याच्यासाठी मी दिले. मी निदान 50 लोकांना तरी पैसे देऊन सांभाळलं या आदिवासी भागात. त्यांच्याकडे त्यांना कसले कर्जाऊ द्यायचे पैसे मी? आपल्याकडे आहे ते देऊन टाकायचं. म्हणजे मी यात कुठे आदर्शवादी बोलत नाही आहे. हा साधा व्यवहार आहे की माझ्याकडे 10 रुपये तुला 5 हवेत आणि मी देऊ शकतो, दिले तुला 5. इतका साधा व्यवहार आहे. कुठलाही त्याग नाही याच्यात, काही नाही. हे खोटं आहे सगळं. माझं त्याग मी काही केलेलं नाही आहे. अगदी मी ग्रामीण भागात जाऊन तिथे कामं केली. हा त्याग मुळीच केला नाही. मी आनंदच घेतला, फक्त आनंदच घेतलेला आहे. आणि मग आपलं मन कसं आहे याच्यावर आपल्या भावना अवलंबून होतात. आणि आपल्या भावना आपल्याला घडवत राहतात किंवा बिघडवत राहतात. मला रागच येत नाही ना. मला रागच येत नाही. म्हणजे पुन्हा रागाचा अर्थ व्यापक प्रमाणात म्हणतो. माझं म्हणणं एवढंच आहे की आपल्याला एक छान जन्म मिळाला. सुदैवाने मला एक जरा दीर्घ आयुष्य मिळालं. सुदैवाने अजून माझी, आता सुदैवातलं दैव मला मुळीच मान्य नाही आहे, ते माहिती आहे, पण ही भाषा आहे म्हणून.
माझी तब्येत अजून ठीक आहे, पण उद्या सकाळी काय होणार आपल्याला कुठे माहिती असतं. त्यामुळे त्याच्याविषयी शांतपणे राहावं आणि मजा करत राहावं, कामं करत राहावं. मी आयुष्यभर कामं करतो. रोज मी रात्री 3-3 वाजेपर्यंत जागून वाचन लेखन करतो. 7ला पुन्हा उठतो आणि लागतो कामाला. हाच आनंद आहे. काहीतरी काम करतोय आपण, हाच आनंद आहे. म्हणजे जवळपास 2-2.5 तास सलग वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही बोलता आहात. तुमचं सार्वजनिक आयुष्य, तुम्ही केलेली कामं सगळी तुम्ही मांडली आणि तुमच्याच भाषेमध्ये सांगायचं तर छान वाटलं, मजा आली हे सगळं ऐकायला. आणि म्हणजे मी प्रकाश परबांशी बोललो, ते 60चे आहेत. दिनकर गांगलांशी बोललो, ते तुमच्यासारखेच 80 तुमच्याच वयाचे आहेत. रामदास भटकळ 90चे आहेत. तर तुमचीच भाषा वापरून सांगायचं तर हे करण्यामागचा आमचा काय स्वार्थ आहे, तर समजा चुकून एवढं दीर्घकाळ आयुष्य आपल्याला लाभलंच तर ते जगण्याचे काही बरे मार्ग सापडू शकतात का, हे बघणं हा याच्या मुळातला स्वार्थ आहे. आणि सर छान वाटलं. शिक्षणाबद्दल आम्हाला कळलं, पण तुम्ही मगाशी म्हणलात तसं शिक्षणाबद्दल आपण बोललोच. जेव्हा भटकळांशी आम्ही बोललो तेव्हा पॉप्युलरबद्दल बोललो, गांगलांशी बोललो तेव्हा ग्रंथालीबद्दल बोललो. या सगळ्याचा जो खालचा प्रवाह आहे, मूळ प्रवाह आहे, तो जगणं सुंदर होण्याचा आहे. तर छान वाटलं सर. आणि हे सगळं बघणारी जी माणसं आहेत, ऐकणारी जी मंडळी आहेत, त्या सगळ्या मंडळींनाही जे तुम्हाला ओळखणारे आहेत आणि ओळखणारे नाही आहेत असे सुद्धा खूप लोक असतील. कारण मला सर असं वाटतं, मग हे यूट्यूब किंवा यासारख्या माध्यमावर काम करताना की बरेचदा आपल्याला ज्या माणसांच्याबद्दल खूप माहिती आहे, खूप आदर आहे, प्रेम आहे, ज्यांच्याबद्दल आपलं आकलनही बरं आहे, अशा माणसांच्याबद्दलचं व्यापक समाजाचं आकलन फारच तोकडं राहतं. म्हणजे मला असं खूपदा वाटलेलं आहे की दिनकर गांगलांना, तुम्हाला पद्म पुरस्कार का मिळू नये किंवा महाराष्ट्र भूषणसारखा पुरस्कार का मिळू नये. आता अशा प्रकारच्या पुरस्कारांनी तुम्ही जास्त मोठे व्हाल का, तर कदाचित नाही होणार. पण अशी खुजी माणसं मला त्या पुरस्कारांच्या अवतीभोवती दिसतात की मला असं वाटतं की ते पुरस्कार थोडे मोठे होण्यासाठी ते जरा अधिक विजडम असलेल्या माणसांच्यापर्यंत गेले पाहिजेत. पण ते उद्याचं परवाचं कधी लांबचं कारण आहे. मागच्या वर्षी नाव आलं होतं, दिल्लीपर्यंत गेलेलं होतं. पण आत्ताचं गव्हर्नमेंटल्या कोणाला तरी असं वाटलं, आणि माझा तो प्रॉब्लेम गेल्या अनेक वर्षांचा आहे की समाजवादी लोक मला RSSचा म्हणतात आणि RSS वाले तुम्हाला समाजवादी म्हणून म्हणतात. दोन्हीकडची बक्षिसं मला मिळत नाहीत. तर छान झालं सर, मजा आली. थँक्यू. पुन्हा भेटूया. आणि भाषा अशा कशा या यूट्यूब चॅनलचं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा, आमचा हा व्हिडिओ लाईक करा आणि झालेल्या चर्चेबद्दलचं तुमचं म्हणणं तर कळवाच. आमच्या बाजूने 2-3 महिने थोडासा आराम पडल्यासारखा झाला आहे. आम्ही प्रयत्न करू की यानंतरच्या मुलाखती अधिक वेगाने तुमच्या पुढे आणू. धन्यवाद.